आपल्यासोबत खासदार सुप्रिया सुळे आहेत। सुप्रियाताई, तुमच्या विरोधात काल भाजपनं रात्री पत्रकार परिषद घेतली आणि बिटकॉइन संदर्भात एक गंभीर आरोप केला। सुधांशू त्रिवेदी जे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत, तुम्ही कसं बघता या सगळ्याकडे? खोटं 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 त्यांच्या विरोधात मी डेफॉमेशनची नोटीस त्यांना पाठवली आज सकाळी। पण त्यांनी नावं घेतलेली आहेत, तुमची ऑडिओ क्लिप देखील तुम्ही आणि नाना पटोले खोटी खोटी ऑडिओ बिक मी सायबर क्राईमला कंप्लेंट केलेली आहे। त्यांनी तुमचं काही पोलीस अधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे का या सगळ्या संदर्भात? आणि मी पोलीस कंप्लेंट केलेली आहे ना काल, CP पुण्याशी मी कालच बोलले आहे, मी सायबर क्राईमला कंप्लेंट केली आहे आणि मी डेफॉमेशनची नोटीस त्रिवेदींना पाठवली आणि त्रिवेदींनी असं आवाहन केलं आहे की मी बाहेर येऊन बोलावं। त्रिवेदीजी जिथे बोलवतील, ते म्हणतील ती वेळ, ते म्हणतील ते शहर, ते म्हणतील तिथे मी येईन। आणि पाचही प्रश्नाचं खोटं 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 खोटं। ताई, तुम्ही म्हणताय खोटं आहे, पण अजित पवार म्हणतात या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे, आवाजाची झालीच, माझी पण मागणी आहे, झालीच। दादांची जी मागणी, त्या मागणीचं तुम्ही समर्थन? चौकशी झालीच पाहिजे, त्याला कर नाही त्याला डर कसला, चौकशी झालीच पाहिजे। म्हणून तर मी अजित पवार म्हणायच्या आधीच मी गेले ना सायबर क्राईममध्ये। अजित पवार आज म्हणाले ना चौकशी झाली पाहिजे, मी कालच गेले होते सायबर क्राईममध्ये। ताई, आज मतदान होतंय, काय आवाहन कराल तुम्ही आणि मतदानाकडे तुम्ही कसं बघता? शांततेच्या मार्गाने मतदान व्हावं। या सुप्रिया सुळे आहेत आणि सुप्रिया सुळेंनी सांगितलेलं आहे की अजित पवारांनी आज ही सगळ्याची चौकशीची मागणी केलेली आहे, मात्र ह्या सगळ्याची चौकशीची मागणी मी काल केलेली असून सायबर क्राईमकडे तक्रार केलेली आहे। सुधांशू त्रिवेदी यांचे आरोप सगळे खोटे आहेत अशा पद्धतीचा दावा देखील या ठिकाणी खासदार सुप्रिया सुळे यांनी साम टीव्हीशी बोलताना व्यक्त केला आहे। कॅमेरामन राजू गौतमसह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, बारामती। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।